नमस्कार, पल्लवी रेसिपीजमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण उन्हाळा स्पेशल रेसिपी भाग 7 मध्ये 2 ते 3 मिनिटांमध्ये बनणारा थंडगार पौष्टिक असा चिकूचा ज्यूस बनवणार आहोत। बनवायला अगदी सोपा व झटपट होणारा हा ज्यूस आहे व अगदी पौष्टिक असा हा चिकूचा ज्यूस बनवून तयार होतो। चला तर मग बनवूया थंडगार चिकूचा ज्यूस। तर चिकूचा ज्यूस बनवण्यासाठी इथे मी 3 मध्यम आकाराचे चिकू धुवून घेतलेले आहेत। नंतर आपल्याला चिकू कट करून घ्यायचे आहेत व त्याची साल काढून घ्यायची आहे। तिन्ही चिकूंची आपल्याला चाकूच्या साहाय्याने साल काढून घ्यायची आहे। उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारा थंडगार व पौष्टिक असा चिकूचा ज्यूस तुम्ही अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये बनवून तयार करू शकता। इथे आपल्या चिकूची साल काढून झालेली आहे। चिकूच्या बिया काढल्यानंतर आपल्याला चिकू छोट्या आकारामध्ये कट करायचा आहे आणि तो एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे। तर इथे मी चिकूचा 1 ग्लास ज्यूस बनवणार आहे। त्यासाठी मी इथे 3 चिकू घेतलेले आहेत। तुम्हाला जेवढा ज्यूस बनवायचा आहे ते पाहून तुम्ही चिकू कमी जास्त करू शकता। चिकूचा ज्यूस बनवण्यासाठी आपल्याला पिकलेले चिकू घ्यायचे आहेत। सुरुवातीला मी 2 चिकूची साल काढून त्याच्या बिया काढून ते कट करून घेतलेले होते। नंतर मी अजून 1 चिकू साल काढून त्याचे बी काढून कट करून घेतलेला आहे। तर इथे मी चिकूचा ज्यूस बनवण्यासाठी 3 मध्यम आकाराचे पिकलेले चिकू घेतलेले आहेत। इथे आपले चिकू कट करून झालेले आहेत। नंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला कट केलेली चिकू घालायचे आहेत व नंतर त्याच्यामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे साखर घालायची आहे। साखरेचे प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। साखर घातल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 2 आईस क्यूब्स घालायचे आहेत, म्हणजे 2 बर्फाचे तुकडे त्याच्यामध्ये घालायचे व नंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी दूध घालायचे आहे आणि आपल्याला ते मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे। तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता। इथे आपला चिकूचा ज्यूस बनवून तयार झालेला आहे व नंतर आपल्याला एका ग्लासमध्ये हा चिकूचा ज्यूस सर्व करून घ्यायचा आहे। वरून सजावटीसाठी मी कट केलेला पिस्ता घातलेला आहे। तो पूर्णपणे ऑप्शनल आहे। तुम्हाला घालायचा असला तुम्ही घालू शकता, नाही घातला तरीही चालेल। किंवा तुम्ही कट केलेले बदाम देखील वरून घालू शकता। बारीक कट केलेला चिकू देखील वरून तुम्ही घालू शकता, त्याच्यामुळे देखील चिकूचा ज्यूस छान दिसतो। किंवा तो ज्यूस प्लेन ठेवला तरीही चालेल। इथे आपला उन्हाळा स्पेशल रेसिपी भाग 7 मध्ये शरीराला थंडावा देणारा थंडगार असा चिकूचा ज्यूस बनवून तयार झालेला आहे। हा चिकूचा ज्यूस अगदी झटपट बनवून तयार होतो। 2 ते 3 मिनिटांमध्ये हा चिकूचा ज्यूस बनवून तयार होतो। कडाक्याच्या उन्हामध्ये अगदी सोप्या पद्धतीने बनणारा थंडगार व पौष्टिक असा हा चिकूचा ज्यूस बनवून तुम्ही पिऊ शकता। इथे आपला 2 ते 3 मिनिटांमध्ये बनणारा उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारा थंडगार व पौष्टिक असा चिकूचा ज्यूस बनवून तयार झालेला आहे। तुम्हाला हा चिकूचा ज्यूस कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।